दिवसाची सुरुवात मराठा आंदोलनाने करूयात। मराठा आंदोलकांची मंत्रालयासमोर मोठी गर्दी पाहायला मिळते। सीएसएमटी स्थानक आझाद मैदानानंतर आता मंत्रालयासमोर मोठी गर्दी पाहायला मिळते। मराठा आंदोलकांची मंत्रालयासमोर घोषणाबाजी ही पाहायला मिळाली। तर सीएसएमटी स्थानकाची काही दृश्य आपण पाहिली, त्यानंतर आझाद मैदानामध्ये गर्दी होती आणि त्यानंतर आताची आपण दृश्य बघतोय मंत्रालयाच्या बाहेर मराठा आंदोलकांनी मोठ्या प्रमाणामध्ये गर्दी केलेली आहे। तिथे मोठ्या प्रमाणात घोषणाबाजी देखील सुरू आहे। खरं तर सकाळी 10 वाजल्यापासून मनोज जरांगे पाटील यांचं आमरण उपोषण आझाद मैदानावर सुरू झालं। त्यानंतर वेगवेगळ्या भागाची दृश्य आपण पाहिलीत, आता थेट मंत्रालयाची दृश्य पाहतोय। या संदर्भातील अधिकची माहिती घेऊयात आपले प्रतिनिधी तुषार रुपणवार यांच्याकडून। तुषार, मंत्रालयाच्या बाहेरची काय परिस्थिती आहे? आता आपण जर पाहिलं असेल तर आता मंत्रालयाच्या बाहेर पोलिसांचा फौजफाटा आहे आणि आता जे मराठा आंदोलक आले होते, घोषणाबाजी देत होते, त्या सर्व मराठा आंदोलकांना पोलिसांनी हटवलेलं आहे। आपण पाहिले असेल तर सकाळपासूनच मंत्रालयाच्या जे प्रमुख 2 गेट आहेत, आरसा गेट आहे आणि गार्डन गेट आहे, त्या दोन्ही गेटवरती पोलिसांचा बंदोबस्त होता, अतिरिक्त तुकड्या देखील होत्या। मात्र मराठा बांधव मुंबईमध्ये मोठ्या प्रमाणात दाखल झाले होते। एक मराठा बांधवांचा गट हा मंत्रालयाच्या जो आरसा गेट आहे त्यासमोर रस्त्यावरती आपल्याला घोषणाबाजी देताना पाहायला मिळाला होता। मात्र या सर्व आंदोलकांना आता पोलिसांनी बाजूला केलेलं आहे आणि आता मंत्रालयाच्या समोर परिस्थिती नियंत्रणामध्ये आहेत। कायदा सुव्यवस्था बिघडू नये या संदर्भामध्ये मुंबई पोलीस आपल्याला सक्षम असल्याचं पाहायला मिळतंय। त्यामुळे आंदोलकांवरती कुठलाही लाठीचार्ज झाला नाही किंवा आंदोलकांना पांगवण्यासाठी कुठल्याही बळाचा वापर केला नाही। आंदोलकांना शांतपणे सांगितलं गेलं आणि आंदोलक देखील आपल्याला आता मंत्रालयाच्या समोरून निघून जाताना पाहायला मिळाले। निश्चितच तुषार, मोठ्या प्रमाणामध्ये मंत्रालयाच्या बाहेर गर्दी पाहायला मिळते। मराठा आंदोलक हे घोषणाबाजी देखील तिथे करतात। मराठा आरक्षणासाठी हजारो मराठा बांधव हे मुंबईला धडकलेत। महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून भगवं वादळ हे मुंबईमध्ये दाखल झालेलं आहे। तर या आंदोलनाचा दक्षिण मुंबईतील वाहतुकीला फटका बसलाय। तसंच छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल्सवर प्रचंड गर्दी झाली आहे। सीएसएमटी स्थानकातील आंदोलकांनी शांत राहावं असं आवाहन मनोज जरांगे पाटील यांच्याकडून करण्यात आलेलं आहे। तसंच 2-4 जणांमुळे आंदोलन बदनाम होतंय असं म्हणत जरांगे पाटील यांनी फटकारलेलं आहे। गोंधळ घालणारे कुठले आहेत हे तपासा असं आवाहन देखील मनोज जरांगे पाटील यांनी केलं आहे। जरांगे पाटलांना जरी 1 दिवसांची परवानगी मुंबई पोलिसांनी दिली असली तरी आरक्षण घेतल्याशिवाय आता माघार नाही, अशा प्रकारची भूमिका मराठा आंदोलकांची आहे आणि तशा प्रकारची तयारी ते करून आलेले आहेत। राज्यभराच्या विविध भागातून जे मराठा आंदोलक आहेत ते आपल्या गाड्या घेऊन आलेत आणि त्या गाड्यांमध्ये जवळजवळ अनेक दिवस पुरेल एवढं अन्नधान्य आम्ही घेऊन आलोय, अशा प्रकारच्या प्रतिक्रिया त्यांनी काही वेळापूर्वीच आपल्याला दिलेल्या आहेत। त्याच्यामुळे त्यांचा निर्धार पक्का आहे की जर आम्हाला आरक्षण मिळालं नाही तर आम्ही माघार घेणार नाहीत। काहीही झालं तरी मात्र जरांगे पाटील यांच्या जीवाला जर काही झालं तर मुंबई भगवी केली आहे, त्यानंतर दिल्ली भगवी करू, अशा प्रकारचा इशारा या मराठा आंदोलकांनी दिलाय। त्यामुळे जर मागण्या मान्य झाल्या नाहीत तर मराठा आंदोलक काय करतील याचा विचार आता सरकारनं करायचा आहे। कायदा सुव्यवस्थेचा देखील प्रश्न निर्माण होऊ शकतो। मात्र जरांगे पाटलांनी सगळ्या मराठा आंदोलकांना आवाहन केलेलं आहे की शांततेच्या मार्गाने हे आंदोलन करायचंय। आता हे मराठी आंदोलक आहेत ते जरांगे पाटील यांचं ऐकतायत की आंदोलन करतायत ते पाहावं लागेल। 1 दिवसाची आंदोलनाची परवानगी आहे, मात्र किती दिवस थांबण्याचा निर्धार केलाय तुम्ही? जोपर्यंत आरक्षण मिळत नाही तोपर्यंत आम्ही हलत नाही। एक मराठा, एक मराठा। पुढे काय ठरवलंय? जोपर्यंत आमचा गुलाल आमच्या अंगावर पडत नाही तोपर्यंत आम्ही इथून जाणार नाही। मुंबई आमची आहे तशी सर्व मराठ्यांची आहे। खाण्यापिण्याची काय व्यवस्था केली मग एवढ्या दिवसाची? भरपूर खाण्यापिण्याची व्यवस्था आम्ही भरपूर खायला, धरण भाकरे, धरण पीठ। जरांगे दादांनी सांगितलंय की आंदोलन जे आहे ते शांततेच्या पद्धतीने करूयात, मात्र काही लोक आपली जे आहेत ते मोठ्या प्रमाणात घोषणाबाजी करतात, ट्रॅकवर देखील उतरले। ट्रॅकवर उतरले, ट्रॅक वगैरे कोणी उतरलेलं नाही, काय नाही। मोबाजी एवढा गोळा झालाय, आतापर्यंत शासनानं आमची फसवणूकच केली आहे आणि आज जर निर्णय झाला नाही तर काय पुढे? अजून म्हशी गाई बैल सगळे घेऊन येणार आहे मुंबईला। आज जर निर्णय झाला नाही तर आमची गोरढोरं म्हशी सगळ्या आम्ही घेऊन येऊ, अशा प्रकारचा इशारा मराठा आंदोलक सध्या देताना दिसतायत।
आम्ही जोपर्यंत आरक्षण मिळत नाही तोपर्यंत आम्ही इथंच राहणार. बरं तुम्ही काय सांगाल? नाही नाही असं जमणार हा. नाही. सरकारनं मराठा आरक्षण दिलंच पाहिजे. हा. देवेंद्र तुमचं काय मत आहे? कशाबद्दल? मराठा आरक्षणाबद्दल. मराठ्यांना आरक्षण दिलंच पाहिजे. आज आम्ही आरक्षण घेतल्याशिवाय इथून जाणार नाही. सदावरच्या म्हणला होता ना पाटील मुंबईमध्ये येऊ शकत नाही. सदावरच्या पाटील मुंबईमध्ये आल्यात मागणी करते आणि इकडे मुंबईला बघायचे काय सांगाल? आमचं एकच म्हणणं आहे, ओबीसीला आणि ओपनला वेगवेगळी भिका सवलती सगळ्यांना सारखे पाहिजे. शिक्षणात तरी कमीत कमी शिक्षणात तरी आम्हाला हे पाहिजे, फायदा पाहिजे. पण आज जर निर्णय झाला नाही तर पुढे काय? पाटील म्हणत्याला तसं, पाटील म्हणत्याला तसं, पाटील म्हणत्याला तसं, पाटील जो हलत नाही तर आम्ही हलत नाही. एक महिन्याचं राशन घेऊन आलाय असं आपले बांधव म्हणतायत. आम्ही आरक्षण घेतल्याशिवाय मुंबई सोडणार नाही. आरक्षण आमच्या हक्काचं. तुम्ही कुठून आला? तुम्ही कुठून आला? आरक्षण घेतल्याशिवाय मुंबई सोडणार. आम्ही मुळात शेतकरी आहोत, पिढ्यान पिढीचे शेतकरी आहोत. आम्ही कुणबीचाच पहिले तो सांगायची गरज नाही. कुणबी असताना आम्हाला सरकार उगाच चाल ढकल करते. आम्ही ओरिजिनल कुणबी आहेत. आमचे पूर्वजापासून आरक्षण आम्हाला दिल्याशिवाय इथले जेवढे पोर आहेत तेवढ्या पोरा सांगतो, ही काही पैदास गोंधळ घालणारी यांना मराठी मोठे वाटत नाहीत. तुम्ही गोंधळ कधी घालाव? सरकारने अडचण आणल्यावर किंवा मी आंदोलन सोडून गेल्यावर. मी जाग्यावर ठाम आहे. तुम्ही गोंधळ घालता म्हणजे तुम्ही माजलेले अवलादी दिसतात तुमच्या. तुम्हाला मोगम मराठ्याचं वाटोळं करायचंय. राजकारण्याचं ऐकून गु खाऊ नका. मी जर तिथं आलो ना तर त्याला पळून सुद्धा देणार नाही. ध्यानात ठेवा. तुमचं कोणीचं ओळखीचं असलं त्याला म्हणा अर्ध्या मिनिटात ते मोकळं कर लवकर. CST पशी 25-30 जण आहेत माकडं. त्यांच्यामुळं आपल्या 18 किलोमीटर लोक थांबलेत इथं यायचे. हे 2% सुद्धा लोक नाही तिथं. 98% बाहेर आहेत आणखी मुंबईत यायचे. ह्या भंगार पोरामुळं कोण येते 2-4 जण. ते सरपंच सांगायला गेलं त्याला उलट बोललं. याचा अर्थ हे आपल्यातलं नाही, कारण हे सरपंच सगळ्या महाराष्ट्रातल्या जवळपास लोकांना आंदोलकाला ओळखीत आहे. ते माघारी बोलता याचा अर्थ ते आपल्या आंदोलनातलं नाहीये. आणि आंदोलनातलं असलं ते 1 मिनिटात म्हणलं असतं गाडी तुम्ही सांगता तिथं लावतो. तर आरक्षणाच्या मागणीसाठी अखेर मनोज जरांगे पाटलांच्या आमरण उपोषणाला मुंबईतील आझाद मैदानातून सुरुवात झाली आहे. 27 तारखेपासून जालन्यातील अंतरवाली सराटीमधून निघालेला हा भव्य मोर्चा आज सकाळी 10 वाजता मुंबईत आझाद मैदानामध्ये तिथून उपोषण सुरू झालं. दरम्यान उपोषणास्थळी दाखल होताच मनोज जरांगेंनी शिवरायांना अभिवादन करून उपोषणाला सुरुवात केली आहे. ठरल्याप्रमाणे आझाद मैदानावर आलो आणि उपोषण सुरू करत असल्याची घोषणा देखील त्यांनी केली. सर्व मागण्यांची अंमलबजावणी होईपर्यंत मुंबई सोडणार नाही असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी यावेळी दिलाय. मराठ्यांना विजय मिळाल्याशिवाय इथून हटायचं नाही, हलायचं नाही, डोक्यावर गुलाल पडल्याशिवाय आता इथून उठायचं नाही असं देखील जरांगे पाटील म्हणालेत. दरम्यान सरकारने गोळ्या घातल्या तरी माघार घेणार नाही असा थेट इशारा जरांगेंनी दिलाय. दरम्यान मराठा आंदोलकांना जरांगेंनी शांततेचं आवाहन देखील केलंय. आमची सरकारला एकच विनंती आहे, मराठा आणि कुणबी AKJR ची अंमलबजावणी करा. हैदराबादचं गॅजेटियर लागू करून त्याची अंमलबजावणी करा. सातारा संस्थांचं गॅजेटियर सुद्धा लागू करून त्याची अंमलबजावणी सुद्धा आम्हाला तात्काळ पाहिजे. ज्या केसेस पासून बलिदान गेलेल्या कुटुंबाच्या मागण्यात, या सगळ्या मागण्याची अंमलबजावणी होस तर मी मुंबई सोडणार नाही, ही मराठ्यांना शब्द देतो. आताही मला सरकारनं गोळ्या जरी घातल्या तरी मी बलिदान द्यायला तयार आहे, पण मागं हटायला तयार नाही, हा शब्द आहे माझा तुम्हाला. मी या समाजासाठी मैदानात येऊन वीरमरण पत्करायला तयार आहे, पण हटायला तयार नाहीये. तुमची फक्त जबाबदारी तुम्ही पार पाडायची. माझ्या मराठ्याचे मान खाली होईन असं एक काही इथले आंदोलक मराठ्याने वागायचं नाही. आमच्या सगळ्या मागण्यांची अंमलबजावणी करा ही तुम्हाला विनंती आहे. इथं करोडो लोक घेऊन आलोत म्हणजे माझ्यात बोलत नाहीयेत. मुख्यमंत्री साहेब, आणखीन तुमच्या हातातून संधी गेलेली नाही.
मराठ्यांचं मन जिंकायला तुम्हाला संधी आहे. मराठ्याच्या नाराजीची लाट तुमच्या अंगावर घेऊ नका. मला आणि माझ्या समाजाला फक्त आरक्षण पाहिजे. आणि ते जर तुम्ही त्याच्यात राजकारण करणार असाल तर तुम्ही गोळ्या घातल्या तरी मनोज जरांगे यांचं हटत नाही. मी याच ठिकाणी उपोषण करून मेलो किंवा तुम्ही मला जेलला नेऊन जरी टाकलं, मी जेलमध्ये सडल, जेलमध्ये आमरण उपोषण करीन, पण मराठ्याच्या डोक्यावर गुलाल टाकल्याशिवाय आता हटणार नाही. म्हणून सगळ्या मागणीची अंमलबजावणी करावी. ब्रेकिंग न्यूज समोर येते. मराठा क्रांती मोर्चाचं पोलिसांना पत्र देण्यात आलेलं आहे. मनोज जरांगे यांच्या आझाद मैदानातील उपोषणासाठी उद्याची वेळ वाढवून देण्याची विनंती या पत्रामध्ये करण्यात आली आहे. मनोज जरांगे यांना 29 तारखेला म्हणजेच आज सकाळी 9 ते 6 या वेळेमध्ये उपोषणाची परवानगी देण्यात आलेली आहे. पण डीसीपी झोन 1 प्रवीण मुंढे यांना हे पत्र देण्यात आलेलं आहे. तर जरांगे पाटलांच्या आंदोलनावरून उद्धव ठाकरेंनी सरकारवर हल्लाबोल केलाय. मुंबई मराठी माणसांची राजधानी आहे, त्यामुळे न्याय हक्कासाठी मराठी माणूस मुंबईतच येणार ना असा सवाल ठाकरेंनी उपस्थित केलाय. छत्रपती शिवरायांची शपथ घेऊन आरक्षण देण्याचं आश्वासन दिलं होतं, मात्र आश्वासन देणारे गावी पळून गेलेत का असा सवाल विचारत ठाकरेंनी शिंदेंना टोला लगावलाय. आरक्षण देण्याचं आश्वासन फडणवीसांनी दिलं होतं, नाईलाजाने मराठा समाज बांधवांना मुंबईला यावं लागतंय असं ठाकरे म्हणाले. मुंबई ही मराठी माणसाची राजधानी आहे आणि मराठी माणूस जर न्याय हक्कासाठी मुंबईत येणार नाही तर तो काय सुरत आणि गुवाहाटीला जाणार. त्याच्यामुळे ही मराठी माणसाची ताकद मराठी दृष्ट्याने दिसते आहे. ही एक मोठी चांगली गोष्ट आहे. नाईलाजाने त्यांना न्याय हक्कासाठी मुंबईत यावं लागलेलं आहे. कोण आहेत ते बघा ना. हे त्याने ते त्यांच्या पक्षामध्ये किंवा त्यांच्या युतीमध्ये जी काय आता एक घमासान चाललेली आहे, हे नेमकं त्यांना ते कोणाला उद्देशून बोलले. त्यांच्या बंदुकीचा रोग कोणाकडे आहे? देवेंद्र फडणवीसांच्या. हे पहिलं त्यांना विचारा की कोणी कोणाच्या खांद्यावर बंदूक ठेवले, हे बंदूक ठेवणारे कोण आहे? आणि मग एवढं जर असेल तर बंदूक ठेवण्यापर्यंत पाळी तुम्ही का येऊ दिली? का नाही सोडत त्यांचा प्रश्न? झालं ना, आता तुम्हाला सुद्धा या नोव्हेंबरमध्ये डिसेंबरमध्ये 1 वर्ष पूर्ण होईल पुन्हा मुख्यमंत्री होऊन. पुन्हा मुख्यमंत्री झाले तरी प्रश्न का नाही सुटत? बघा, मी तुम्हाला सांगतो की पूर्ण जबाबदारी सरकारची आहे. आणि ज्यांनी एक आम्ही तुम्हाला आरक्षण देऊ म्हणून शड्डू ठोकले होते, ती लोक कुठे राहतात? का गावी पडाले का नुसतीच दर्शने घेत चाललेले आहेत? एवढा जनता जनार्दन मुंबईत आल्यानंतर त्यांना सामोरे जाणं. नुसतं घरोघरी काय फिरताय सगळीकडे? उद्धवजी, पण ओबीसी मधनं आरक्षणाची जी मागणी होते आहे या संदर्भात तुमची भूमिका काय? बघा, माझ्या भूमिकेला आता काहीच अर्थ नाहीये. माझं म्हणणं होतं, मी तेव्हा मांडलेलं आहे. अगदी आंतरवेली सराटीमध्ये मी जेव्हा गेलो तेव्हा सुद्धा मी जरांगीच्या समोर उभं राहून मी बोललेलो आहे. आता माझं मत असं आहे की सरकारने हा प्रश्न हाताळला पाहिजे. प्रश्न हा त्यांनी सोडवला पाहिजे. 10 जणांना त्यांच्या भूमिका विचारण्यापेक्षा तुम्ही आणि थेट आंदोलक बोला ना.